निसर्गाचे रंग तर रोजच बदलतात, पण आईच्या मनाला सुखवणारे आणि भावनिक करणारे सर्वात सुंदर रूप तिचे मूल असतं ना. आणि हे मूल कसं पटपट होतं ना, कळतच नाही. नमस्कार मित्रांनो, तर इकडे बघा, पार्थचं आंबा चोरायचं काम चालू होतं. मात्र आम्हाला आंबाना प्रचंड खूपच आवडतो. आंबा बघितला ना की लगेच आमच्या तोंडाला आणि इकडं आंबा बघितला ना तर आम्हाला खूपच आनंद होतो. नंतर मी लागले माझ्या कामासाठी. तर काय, आज डाळ गावाकडून आलेली होती, तर ती मला वाळायला टाकायची होती. तर मी इथं उन्हामध्ये, गॅलरीमध्ये ऊन येतं, तर मी ऊन यायच्या अगोदरच म्हणलं चला डाळ ही उन्हाला टाकून घ्यावी. तर इकडं समोरचं निरीक्षण करणं चालू होतं की मम्मा कशी करते, काय करते, तिला मदत काहीतरी करू का मी, असं काहीच चालू होतं. आणि त्याची लगेच डाळ सांडणं हे करणं चालूच होतं. आणि इकडे बघा, मी नंतर स्वयंपाकाला लागले. चपाती बनवत होते. सो तो लगेच आला, मला चप्पा खायची म्हणून लगेच ऊ करून दे म्हणून चालू होतं. मग त्याला चप्पा दिली आणि मला वाटलं इथं लगेच माझ्यापाशी बसल, पण नाही, त्याला त्याची प्लेट घेऊन त्याच्या बाबाकडे जायचं होतं. सो बघा नाही, तर लगेच प्लेट घेतली स्वतःची आणि लगेच तिकडं जाऊन त्याच्या बाबाला म्हणत होता मला खाऊ घाला. सो खूपच निरागस वाटलं हे. आणि त्याचं तर जेवायचं चालू झालं होतं लगेच. आणि नंतर मी मी माझ्या कामाला लागले. त्यात आज मला आमरस स्पेशल बनवायचं होतं. सो इथं आमरस बनवला. नंतर चपाती, आमरस, गवारीची भाजी आणि शेवयाचा भात. तर असा होता आजचा मेनू. आणि इकडं समोरचं लगेच जेवण ही तयार. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय.